गव्हाच्या खळ्यात मळणीच्या बैलाला मुस्क न लावणारा आमचा शेतकरी 500 रुपयासाठी केवायसीच्या रांगेत उभा केला जातो। सरकार नाही, व्यवस्था बदलायला हवी। शेतकरी जर हा जगाचा पोशिंदा असेल तर कृषी प्रधान देशात शेतकऱ्याला रांगेत उभे राहून किसान ओळखपत्र काढावे लागत असेल तर ही त्याची चेष्टा आहे। ची बातमी आहे की लाडक्या बहिणीला जे काही 1500 रुपये मिळतात तर ते 1500 रुपये मिळणं 1 मे पासून बंद होणार आहेत असं सरकारच्या वतीनं काही सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। नेमकं याची सत्यता काय आहे याबाबतची माहिती आपण पुढच्या 1 मिनिटामध्ये घेणार आहोत। तेव्हा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। गेल्या नोव्हेंबर पासून अनेक लाडक्या बहिणींना त्यांचे हप्ते मिळालेले नाहीत आणि याबाबत सर्वप्रथम सरकारने 18 सप्टेंबर 2025 रोजी एक पोर्टल लॉन्च केलं होतं की त्याच्यावर ई-केवायसी करायला सांगितली होती। मात्र या ई-केवायसी दरम्यान की जी काही पडताळणी सरकारच्या माध्यमातून करायची होती तर बोगस लाभार्थी सापडल्याचं कारण सांगत सरकारकडून हा डाव खेळण्यात आला होता आणि मग ते पोर्टल 15 ते 20 दिवस चालतच नव्हतं। परेशान झाले, त्रस्त झाले आणि त्याची ओरड वाढली। त्यावेळेस ते पोर्टल सुरळीत करण्यात आलं आणि त्याच्यावर नंतर ई-केवायसी करायला सांगितली गेली। 31 डिसेंबर ही मुदत दिली होती। त्या दरम्यान काही बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला, मात्र 13 जानेवारीला किंवा 31 डिसेंबरला अनेक बहिणींच्या खात्याला पैसे आले नाहीत आणि मग अशा स्थितीमध्ये त्यांना परत 31 मार्च पर्यंत ई-केवायसी करायला सांगण्यात आलं आणि मग या ई-केवायसी मध्ये जो काही खेळखंडोबा सरकारकडून करण्यात आला होता तर त्याच्यामध्ये जी काही पडताळणी करायला सांगितली होती तर आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर त्याच्यावर एक OTP येत होता। कॅप्चा कोड टाकल्याच्या नंतर 2 प्रश्न विचारले होते आणि मग त्याच्यातून फक्त आधार आणि मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही ही फक्त पाहणी केली गेली। वास्तविक याच्यातून कुठलीही पडताळणी झालेली नाही। मात्र हे सरकारला विचारलं कोणी पाहिजे तर 288 पैकी जे काही सत्तेत आहेत आणि काही विरोधात आहेत तर या दोन्हीची सत्तेवाले जे आहेत तर ते चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत लाभार्थ्यांची आणि जे काही विरोधात आहेत तर ते गप्प किंवा चुपचाप बसलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये मग या लाडक्या बहिणींना पैसे मिळणं बंद झाले। 31 मार्च नंतर सुद्धा पैसे आले नाहीत। आता मार्च महिन्याचा हप्ता येऊ घातलेला आहे, मात्र अनेकांना जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे न आल्यामुळे हे पुन्हा ई-केवायसीची जी काही मुदत आहे तर ती 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली असल्याचं सरकारकडून सांगण्यात येतं। मात्र 30 एप्रिल पर्यंत या निर्धारित वेळेत म्हणजे उरलेल्या आता पुढच्या 15 दिवसामध्ये ज्या बहिणी आपल्या ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करणार नाहीत तर त्यांचे लाभ हे नेहमीसाठी बंद करण्यात येतील। याच्यामध्ये जी काही 2 कारणं सांगितली जातात तर याच्यामध्ये पहिलं कारण जे आहे तर ई-केवायसी दुरुस्ती आणि जे काही दुसरं कारण आहे तर त्याच्यामध्ये ह्या ज्या काही अपात्र लाभार्थी असतील तर ते कुठल्या कारणानं अपात्र ठरलेले आहेत तर त्यांनी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं। म्हणजे काही जर जिल्ह्यापासून 70, 80, 100 किलोमीटर अंतरावर राहत असतील तर त्यांनी कामधंदे सोडून भाडं तोडं खर्चून त्या ठिकाणी जायचं आणि महिला आणि बालकल्याण विभागामध्ये जाऊन त्याची चौकशी करायची की माझा लाभ का बंद झाला। आणि सरकारचे जे काही अधिकारी असतील, कर्मचारी असतील तर हे एवढे माणुसकीचे आहेत की पहिली गोष्ट तर एखादा शेतकरी जर बँकेमध्ये पीक कर्ज मागण्यासाठी गेला तर बँकेवाले उत्तर देतात की तुमचं गाव आमच्याकडे दत्तकच नाही। इकडून तिकडून त्याला दत्तक आहे असं सांगितलं गेलं तर त्याला 1760 कागद जमा करायला सांगितलं जातं आणि सगळे कागद व्यवस्थित असले तरी सांगितलं जातं की तुझं सामायिक क्षेत्र आहे, तुला देता येणार नाही कर्ज। कुठल्या तरी कारणानं कुठल्या तरी त्रुटी काढून हा फुटबॉलच्या चेंडू सारख्या लाभार्थ्याला खेळवलं जातं। ही अनेक वर्षांची परंपरा आहे आणि अशा स्थिती मग त्यांना त्या जिल्हा कार्यालयामध्ये कोणी उत्तर देईलच हे अपेक्षित नाही आणि मग अशा स्थितीमध्ये पहिल्या दिवशी साहेबच हजर नाहीत, त्यांच्या टेबलकडे आहे ते मी सांगू शकत नाही किंवा मग 2 दिवस 3 दिवस त्या जिल्ह्याच्या चक्रा मारा, कुठंतरी ती सांगेल की तुमच्या घरामध्ये एक 4 चाकी लोटगाडा असल्यामुळं तुम्ही त्याच्यावर भाजीपाला विकता त्याच्यामुळे ते 4 चाकी वाहनामध्ये मोडते आणि मग अशा स्थितीमध्ये तुम्हाला तो लाभ देता येणार ना असं काहीतरी कारण सांगाल आणि तुम्हाला वाट्याला लावाल। आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे ज्या काही 65 ते 70 लाख बहिणी याच्यातून अपात्र ठरवलेल्या आहेत। त्याच्या आधी 86 लाखाचा आकडा आला होता, त्याच्या आधी 25-30 लाखाचा आकडा आला होता। नेमकं खरं काय खोटं काय त्या सरकारलाच माहीत, परंतु याच्यामध्ये विनाकारण जो काय आहे तो वेळ, श्रम आणि पैसा हा लाभार्थ्याचा वाया जात आहे आणि घटनादत्त अधिकारानुसार
प्रत्येक लाभार्थ्याला सरकारकडून कळवलं गेलं पाहिजे की तुमचा लाभ या कारणामुळे थांबवण्यात आलेला आहे. तुमचं वय 65च्या वर गेलं, तुमच्या घरामध्ये तुमचं कोणीतरी नोकरदार आहे, तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे, तुमचं उत्पन्न हे 3 लाखापेक्षा जास्त आहे, 5 लाखापेक्षा जास्त आहे, 2 लाखापेक्षा जास्त आहे, जे काही असेल ते कारण सरकारनं सांगितलं पाहिजे. लाडक्या बहिणीचं जे काही पोर्टल असेल किंवा वेबसाईट असेल किंवा ऍप्लिकेशन असेल तर याच्यावर लॉग इन करायला सांगितलं जातं, मात्र लॉग इन त्याच्यामध्ये होत नाही. आणि ई केवायसी दुरुस्तीसाठी जर आधार क्रमांक टाकला तर त्याच्यावर एक मेसेज येतो गेल्या अनेक दिवसांपासून की तुमचा आधार क्रमांक ई केवायसी यादीत दुरुस्ती यादीत नाही. म्हणजे याचा अर्थ नेमका त्या लाभार्थ्यानं काय समजायचा हा प्रश्न त्या सरकारने या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. मात्र हे सरकारला विचारणार कोण, तर आपणच कुठेतरी विचारलं पाहिजे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या तक्रारीचा नमुना आणि त्याचा मेल आयडी आम्ही तुम्हाला देत आहोत. त्याला प्रतिसाद भेटेल नाही भेटेल, परंतु पाठवायला काय हरकत नसावी, कारण याच्यामध्ये काही तुमची काय फक्त वेळ, श्रम, पैसा असं कुठलंच वाया जाणार नाही. कॉपी पेस्ट करायचं, तुमचं नाव त्या ठिकाणी एडिट करा आणि त्यांना तुम्हाला हप्ता का मिळाला नाही याची विचारणा करा. बाकी तुर्तास तुमच्या काही सूचना असतील, फीडबॅक असतील, कॉमेंट्स असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुर्तास धन्यवाद.